नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज रविवार 23 ऑगस्ट. आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, विदर्भामध्ये हे जे काही वातावरण आपण बघतोय हे आज 23 ऑगस्ट सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे वातावरण आपण बघत आहोत. तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर जास्त आहे. पूर्व आणि दक्षिण भागाकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. उत्तर दक्षिण भागाकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. भंडारा जिल्ह्याकडे मात्र नागपूरपेक्षाही जोर जास्त आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता मौदा, भंडारा, तुमसर, साकोली तसंच या ठिकाणी आजुनी, मोरगाव, पवनी, उमरेड या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. गोंदियामध्ये जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर गोंदिया, आमगाव, किन्ही, तिरोरा आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये, साकोली, देवरी, डोंगरगड, राजनंदगाव, दुर्ग आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये गोंदियामध्ये आहे. आता गडचिरोलीकडे जर बघितलं तर गडचिरोलीचे आज वातावरण जास्तच आहे. आरमोरी, मालेवाडा, धनोरा, गडचिरोली तसेच जेलर, चामोर्शी आसपासचा जो सर्व काही परिसर आहे मुसळधार पावसाची शक्यता असून चंद्रपूरकडे देखील पावसाचा जोर जास्त आहे. आज मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि यवतमाळमध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा राहील. काही ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकते. वर्धा आणि यवतमाळकडे सारखीच परिस्थिती आहे. बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता यवतमाळ, वर्धा या ठिकाणी बघायला मिळू शकते. हिंगणघाट, वर्धा, पुलगाव या परिसरामध्ये. अमरावतीकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी. अमरावती, चांदूर, अचलपूर, चिखलदरा, अंजनगाव, चिखलदरा, रसाल, धारणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता अमरावतीमध्ये आज दिवसभरामध्ये आहे. अकोल्याकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता. अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, पाती, अकोट, तेल्हारा आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी. आणि मित्रांनो, इकडे वाशिमकडे जोर जास्त आहे. अकोलापेक्षा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. मालेगाव, वाशिम, मंगळूरपेर, कारंजा, अर्थसरी, ठाणे, रिसोडच्या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. बुलढाणामध्ये जर बघितलं तर बुलढाणामध्ये मात्र विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे बुलढाणामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात बुलढाणामध्ये. आता खानदेशात जर बघितलं तर खानदेशामध्ये जळगावकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी, काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. धुळेमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. हलक्या सरींची शक्यता. नंदुरबारकडे देखील जोर कमीच आहे. नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी, जास्त ठिकाणी वातावरण कोरडे आहे. अहिल्यानगरकडे अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे, पावसाची शक्यता कमी आहे. पुणे जिल्ह्यामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. साताराकडे वातावरण कोरडे आहे. बऱ्याच भागामध्ये अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. सोलापूरकडे मात्र जोर थोडा वाढलेला आहे. हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. अकलूज, पंढरपूर, सांगोली, मंगळवेढाकडे मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय. बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकते सोलापूरमध्ये. सांगलीकडे, कोल्हापूरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे. आता किनारपट्टीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, उरस, मालवण मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीकडे बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला रत्नागिरीकडे बघायला मिळू शकतो. पूर्व भागाकडे जोर जास्त आहे. संगमेश्वर, जयगड, चिपळूण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. रायगडकडे मात्र जोर कमी आहे. रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी. मुंबई, ठाणे हलक्या सरींची शक्यता. पालघरकडे देखील जोर कमीच आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. छत्रपती संभाजीनगरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी. मात्र जालना जिल्ह्याकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय. बीड जिल्ह्याकडे हलक्या मध्यम स्वरूपात. धाराशिव, लातूर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता. जोर वाढलेला आहे आज या ठिकाणी. तसेच परभणी, नांदेड जिल्ह्याकडे परभणीकडे हलक्या स्वरूपात राहील. मात्र नांदेड आणि हिंगोलीकडे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रविवार 23 ऑगस्ट आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. हिंगोलीमध्ये पावसाचा जोर थोडा जास्तच आहे मित्रांनो आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.